नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, केटीचम कॉलेज, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, केटीचम ई लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे. ऑल पीजी फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंडसाठी ह्युमन व्हॅल्यू आणि ह्युमन राईट या विषयाअंतर्गत आपण आज बघणार आहोत भारतीय संदर्भातले मानवी अधिकार. भारतीय संदर्भात मानवी अधिकार बघताना आजच्या व्याख्यानामध्ये आपण मूलभूत अधिकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मूलभूत अधिकार शिकत असताना आज आपण स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आणि शेवटचा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार जो आहे तो बघणार आहोत. तत्पूर्वी मागील व्याख्यानात आपण काय बघितलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. विद्यार्थ्यांनो, मागील व्याख्यानात आपण मूलभूत अधिकारांच्या सुरुवातीला प्रस्तावना बघितली होती, ज्या अंतर्गत मनुष्याच्या समाज जीवनामध्ये एक प्रारंभिक मानवी अधिकार म्हणून मूलभूत हक्कांची भूमिका काय आहे, याशिवाय व्यक्तीचा विकास साधण्यासाठी हे मूलभूत अधिकार कशी भूमिका निभावतात, त्यानंतर मूलभूत अधिकार आणि मानवी अधिकार यांच्यातलं साम्य काय आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीने देशांच्या बाबतीमध्ये हे अधिकार किंवा हे मानवी अधिकार जे आहेत हे राखले गेलेले आहेत. याशिवाय बघा की मूलभूत अधिकार हे प्रत्येक देशाचं एक तत्वज्ञान आणि आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान यांची एक ती वैचारिक बैठक आहे आणि कुठेतरी त्यांचं एक संगनमत या अधिकारांच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं. सोबतच भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत अधिकार आहेत, कलम 12 ते 18 त्या कलमांचा आपण अभ्यास केला होता. जसं की कलम 12 जे आहे ते आपल्या देशातील राज्य संस्थेची व्याख्या करतं, म्हणजेच संसद, घटक राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था या स्वरूपामध्ये. तर कलम 13 जे आहे हे आपल्या मूलभूत अधिकारांना सुरक्षित राखण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. त्यानंतर 14 ते 18 या कलमा अंतर्गत आपण समानतेचं कलम बघितलेलं होतं, ज्याच्यामध्ये कायद्यासमोर समानता, कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला प्रतिबंध असेल किंवा नोकऱ्यांमध्ये समान संधी असेल, पदव्यांची समाप्ती असेल, अस्पृश्यता विरुद्ध कलम असेल, तर यांचा अभ्यास आपण यामध्ये केलेला होता. आजच्या व्याख्यानामध्ये आपण मूलभूत अधिकारांच्या पुढच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. परंतु या घटकांचा अभ्यास करताना आपण काय शिकणार आहोत ते सुरुवातीला बघूया. आजच्या व्याख्यानातून आपल्याला कळणार आहे की मूलभूत अधिकार हे व्यक्तीच्या स्वातंत्र्य आणि समान संधीच्या प्राप्तीसाठी कसे आवश्यक आहे. दुसरं म्हणजे मूलभूत हक्क हे सामाजिक समता आणि न्यायासाठी काय भूमिका निभावतात ते कळेल. तिसरं म्हणजे न्याय संस्था ही मूलभूत हक्कांची प्रबळ व प्रभावी अशी संरक्षक असल्याचं लक्षात येईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मूलभूत अधिकाराला, आणि तो अधिकार म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार. व्यक्ती जीवनामध्ये स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो खूप महत्वाचा मानला गेला आहे. व्यक्तीचा आर्थिक, सामाजिक, भौतिक असा विकास जो साध्य करायचा असतो त्यामध्ये स्वातंत्र्याशिवाय आपण त्याची कल्पना करू शकत नाही. व्यक्तीला त्याचा बौद्धिक, भौतिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचा जो दर्जा प्राप्त करायचा असतो त्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याचा अधिकार महत्त्वपूर्ण मानला जातो. म्हणजेच व्यक्तिहित जे आहे ते त्या व्यक्तीच्या विकासातूनच आपण साध्य करू शकतो. मग त्या दृष्टीने स्वातंत्र्याचा अधिकार बघताना कलम 19 जे आहे ती महत्वाची भूमिका निभावताना दिसतं. याच्यामध्ये बघा, कलम 19 अंतर्गत सुरुवातीला भाषण आणि अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे कलम 19 अ मध्ये. तर याच्यानुसार प्रत्येक व्यक्तीला मुद्रण असेल किंवा फलक असेल, चिन्ह असेल किंवा लेखन असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमात किंवा याच्याही व्यतिरिक्त जी मीडिया आहे तर या माध्यमातून व्यक्तीला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे व्यक्ती तिच्या विचारांची मांडणी करू शकते, त्यांना व्यक्त करू शकते. आणि या संदर्भाचं स्वातंत्र्य देताना फक्त तिचा विचारच आपल्या समोर मांडला जाईल असं नाही, तर समाजामध्ये तिला सत्य शोधण्यासाठी मदत मिळेल, निर्णय क्षमतेमध्ये तिचा सहभाग जो आहे तो तिथे लक्षात येणार आहे. याशिवाय व्यक्ती जी आहे ती सामाजिक पातळीवर स्वतःच्या समस्यांविषयी मत मांडू शकणार आहे. म्हणजे एक प्रकारे समाजातल्या विविध पातळींवर तिचा सहभाग तर दिसेलच, आणि राजकीय निर्णय क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला तिचा सहभाग जो आहे तो दिसणार आहे. आणि त्या दृष्टीने भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते व्यक्तीसाठी महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे विनाशस्त्र जमाव करण्याचं स्वातंत्र्य. आता आपल्या समाजामध्ये जे काही व्यक्तीचे आर्थिक, सामाजिक
त्याच्यानंतर भौतिक असतील किंवा धार्मिक असतील किंवा शिक्षण अशा बाबतीमध्ये अनेक समस्या असतात आणि त्या समस्यांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी त्यांना बैठका किंवा सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र या सभा घेताना त्यांना ती विनाशस्त्र जमाव करणं तिथे अपेक्षित आहे. शस्त्र बाळगणं जरी कायदेशीर असलं तर त्या संदर्भामध्ये तशी पूर्व परवानगी असणं गरजेचं आहे. फक्त जेव्हा तुम्ही सभा घेत असतात त्या सभेच्या वेळी मात्र तुम्ही शस्त्र बाळगू शकत नाही. त्याला एक प्रकारे सभा घेताना तुम्हाला तो अपवादात्मक ती स्थिती आहे की विनाशस्त्र जमाव करणं याचंच तुम्हाला स्वातंत्र्य दिले गेलेलं आहे. शस्त्र घेऊन तुम्ही तिथे जमाव करू शकत नाही आणि हे आपल्या सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून किंवा समाजहिताच्या दृष्टिकोनातून महत्वाचं मानलं गेलं आहे. म्हणजे बघा, स्वातंत्र्याचा अधिकार जरी दिला गेलेला असला तरी तो अमर्यादित स्वरूपाचा नाहीये. त्याच्यावर मर्यादा ज्या आहेत त्या टाकण्यात आलेल्या आहेत. निर्बंध जे आहेत ते त्यामध्ये महत्वाचे मानले गेलेले आहेत. पुढचा भाग भाग बघा की आपल्या भारतीय नागरिकाला संघटना आणि संघ बनवण्याचा अधिकार आहे. स्वतःच्या हितसंबंधांना अनुसरून तो अशा संघटना किंवा संघ स्थापन करू शकतो. परंतु इथेही निर्बंध स्वरूपामध्ये सार्वजनिक सुरक्षा किंवा समाजहिताचा विचार केला किंवा नैतिकतेचा विचार करून अशा संघटनांवर बंधनं जी आहे ती शासनाच्या माध्यमातून टाकली जाऊ शकतात. पुढे आहे की भारतीय नागरिक हा भारताच्या हद्दीमध्ये कुठेही मुक्तपणे वावरू शकतो. म्हणजे भारताच्या कोणत्याही प्रदेशामध्ये संचार करण्याचं त्याला अधिकार आहे. त्याला तिथे कोणत्याही प्रकारचा अडथळा जो आहे तो निर्माण केला जाऊ शकत नाही आणि याचा असं तो अडथळा त्याला निर्माण होऊ नये याचा विचार राज्याने करणं अपेक्षित आहे. पुढचं आहे की देशाच्या कोणत्याही भागामध्ये त्या व्यक्तीला निवास करता आलं पाहिजे, स्थायिक होता आलं पाहिजे. साहजिकच आहे, स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी भारतातले बरेचसे नागरिक जे आहेत ते इतर घटक राज्यांमध्ये स्थलांतरित होत असतात. मग अशा वेळी त्यांना तो स्थलांतरित होण्याचा अधिकार तर आहेच, परंतु या स्थलांतरित करत असताना त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये याची तसदी राज्याने घेणं गरजेचं आहे किंवा त्याचा विचार राज्याने करावा. यानंतर मालमत्तेचा हक्क आहे कलम 19 फ मध्ये, परंतु हा संविधानातनं वगळण्यात आलेला आहे. पुढचा आहे की भारतीय नागरिकाला कोणताही व्यवसाय किंवा व्यापार करण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र इथं काही अपवाद आहेत किंवा काही निर्बंध आहेत. जसे की तुमचा व्यवसाय किंवा व्यापार हा समाज हिताविरुद्ध असेल तर त्याला निर्बंध टाकले जातील, अथवा तुमची व्यावसायिकता किंवा तांत्रिक गुणवत्ता नसताना तुम्ही तो व्यवसाय करत असाल तर शासनाच्या माध्यमातून तिथे बंधनं जी आहेत ती टाकली जातात. सो अशा पद्धतीने स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो व्यक्ती विकासासाठी महत्वाचा आहे आणि त्या माध्यमातून विकास साध्य करताना इतरांच्या स्वातंत्र्याला कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचू नये म्हणूनच काही निर्बंध जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत. पुढचा बघा, स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये पहिलं जो कलम आपण बघितलं कलम 19, तर हा व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासासाठी आणि त्या विकासांना किंवा त्याच्या कलागुणांना एक प्रकारे तो सामर्थ्य कसा प्राप्त करू शकेल, तसं वातावरण कसं निर्माण करता येईल या दृष्टीने महत्वाचं आहे. आता पुढचं कलम आहे 20 ते 22. मानवी हक्कांच्या संदर्भामध्ये फौजदारी न्यायालयाच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण त्या मानवी हक्कांना संरक्षण देऊ शकतो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि त्या माध्यमातून त्या समाजाचा एक सुसंस्कृतपणा जो आहे तो परिणामित होत असतो. मात्र इथे काही प्रश्न उपस्थित होतात, जसे की कोणत्या मानवी अधिकारांना फौजदारी न्यायालया अंतर्गत संरक्षण प्रदान केलं जावं, आरोपी आणि संशयित असेल तर यांच्या अधिकारांना किंवा त्यांच्या मानवी अधिकारांना कितपत संरक्षण दिलं जावं. अशी प्रश्न उपस्थित होण्याचं कारण काय की जर आरोपी किंवा समाजित या दोघांपैकी कोणाच्याही एकाला जर आपण महत्व दिलं तर दुसऱ्यावर त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. जरी अशी स्थिती असली तरी सुद्धा या फौजदारी न्यायालया अंतर्गत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 20 आणि 22 याच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर त्यातला पहिला कलम येतो कलम 20. या अंतर्गत गुन्ह्यामध्ये निवाड्याच्या संदर्भामध्ये संरक्षण दिलं गेलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत ज्या व्यक्तीला त्या अटक झाल्यानंतर कशा पद्धतीचं संरक्षण जे आहे ते दिलं जाऊ शकतं. आरोप करतेवेळी जी काही गुन्हेगारी कृत्य घडलेलं आहे त्या संदर्भात त्यावेळी असणाऱ्या कायद्याचं जर उल्लंघन झालेलं असेल तरच त्या व्यक्तीला दोषी ठरवलं जाईल अथवा नाही. दुसरं, गुन्हा करतेवेळी कायद्यानुसार जी शिक्षा ठरलेली असेल तीच शिक्षा त्या व्यक्तीला दिली जाईल, त्यापेक्षा जास्त शिक्षा दिली जाणार नाही. शिवाय त्या व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी सक्ती केली जाणार नाही आणि एक गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा दिली जाणार नाही.
सो अशा काही तरतुदी आहेत ज्या कलम 20 मध्ये आपल्याला बघता येतील. दुसरं कलम याच्यामध्ये येतं जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचं संरक्षण. आता हा हे कलम जे आहे हे मानवी अधिकाराचा पाया म्हणून बघितलं जातं. राष्ट्रीय असो किंवा आंतरराष्ट्रीय असो दोन्हीही स्तरांवर या कलमाला खूप महत्वाचं स्थान आहे. म्हणजेच कलम 21 जे आहे म्हणजे जगण्याचं स्वातंत्र्य हे एक मोलाचं, पवित्र आणि अहस्तांतरणीय असं कलम मानलं गेलेलं आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा पाया म्हणून या हक्काकडे बघितलं गेलेलं आहे. आता जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचं संरक्षण म्हटलं म्हणजे काय? तर फक्त शारीरिक अस्तित्व किंवा वैद्यकीय दृष्ट्या जिवंत राहणं म्हणजेच जीवनाचं स्वातंत्र्य नाही. तर व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सक्षम राहता येईल आणि त्या माध्यमातून त्या व्यक्तीला स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने किंवा स्वतःच्या संधीनुसार कसं जगता येईल त्याला याच्यामध्ये महत्त्व देण्यात आलेलं आहे. जीवनाचं स्वातंत्र्य हे अतिशय व्यापक स्वरूपामध्ये त्याची मांडणी झालेली आहे. म्हणजे फक्त जगण्याच्या स्वातंत्र्याला तुम्ही श्वास घेण्यापर्यंत मर्यादित करू शकत नाही. उलट जगण्याचं स्वातंत्र्य म्हणजे त्या सुसंस्कृत समाजामध्ये सभ्यतेने जीवन जगण्याचा तो हक्क आहे. आणि याच्यामध्ये जगण्याचा हक्क म्हणजेच आरोग्याचा, शिक्षणाचा, पर्यावरणाचा, काम करण्याचा, यासोबतच माहितीचा असे वेगवेगळे अधिकार त्याच्यामध्ये जोपासले जातात. खाजगीपणाचा अधिकार त्यापैकी एक. म्हणजे अशा पद्धतीने कलम 21 जे आहे ते तुम्हाला फक्त शारीरिकदृष्ट्या जगण्याला नाही तर मानसिकदृष्ट्या प्रतिष्ठेने आणि सक्षमतेने जगण्याला वाव निर्माण करून देतात. आता त्या संदर्भात सुद्धा काही निर्बंध आहेत तर ते फक्त असे की युद्धकालीन स्थिती असेल किंवा आणीबाणीची परिस्थिती असेल तर त्यावेळी तुमचा जगण्याचा हक्क कायम ठेवला जातो आणि इतर सगळ्या हक्कांवर बंधने येतात. म्हणजे जगण्याचा हक्क कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्याकडनं हिरावून घेतला जात नाही किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन जे आहे ते टाकलं जात नाही. त्यानंतर पुढचं कलम आहे 22. हे कलम आहे अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण. आता या कलमानुसार समाज सुरक्षेचा किंवा राज्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल तर संशयिताला किंवा त्याच्याविषयी तो गुन्हा करू शकतो अशी स्थिती जर निर्माण असेल तर तो गुन्हा घडण्यापूर्वी किंवा ती घटना घडण्यापूर्वीच त्या व्यक्तीला स्थानबद्ध केलं जातं. पण त्याला पण काही अपवादात्मक स्थितीमध्ये संरक्षण देण्याची तरतूद आपल्या या कलम 22 मध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे त्याच्याही मानवी हक्काचं संरक्षण होईल याची तजवीज केलेली आहे. अशा पद्धतीने कलम 19 ते 22 पर्यंत आपण स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो बघू शकतो. पुढचा अधिकार आपल्याला बघता येईल तो म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार. भारतीय समाजाची विविधता बघितली तर आजही भारतीय समाजामध्ये जातीयता आणि जो धार्मिकपणा आहे तो आपल्याला दिसून येतो. आणि याच्यामुळे काय होतं की जे दुर्बल वर्ग आहे त्यांचं व्यक्तीकडनं, समाजाकडनं किंवा राज्यांकडनं त्यांचं एक प्रकारे हेळसांड होते किंवा त्यांच्या सोबत भेदभाव जे आहे ते केली जाते. म्हणजे भारतीय समाजातील दारिद्र्य आणि समाजातील काही अनिष्ट अशा कुप्रथा आहेत ज्या आजही त्या व्यक्तीचं शोषण करताना लक्षात येतात. मग त्या शोषणांपासून सुरक्षा कवच म्हणूनच आपण या अधिकाराला बघू शकतो. मग हा अधिकार म्हणजेच कलम 23 ते 24 या तरतुदींच्या स्वरूपात मांडलेला आहे. तर कलम 23 नुसार बघा, आपल्या समाजामध्ये स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांचा मानवी व्यापार करणं, त्यांना भाडे तत्वानं देणं किंवा त्यांची विक्री करणं किंवा इतर पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणं तर याच्यावर एक प्रकारे बंधन टाकण्यात आलेलं आहे. ते एक प्रकारे गुन्हा म्हणून त्याचा संकेत देण्यात आलेला आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीसोबत आपण असं कृत्य करू शकत नाही. याशिवाय वेठबिगारी किंवा सक्त मजुरी जी आहे ती त्या व्यक्तीकडनं आपण करून घेऊ शकत नाही किंवा विनावेतन तिला काम करायला आपण भाग पाडू शकत नाही. म्हणजे अशी कोणतीही कृती ज्या माध्यमातून त्या व्यक्तीचं शारीरिक, मानसिक शोषण होत असेल अशा गोष्टींना या कलमांच्या माध्यमातून प्रतिबंध करण्यात आलेला आहे. दुसरं कलम म्हणजे 24 कलम आहे. याच्यानुसार 14 वर्षाखालील मुलांना जोखमीच्या किंवा धोक्याच्या ठिकाणी जसं खाण असेल किंवा कारखाना असेल तर अशा ठिकाणी त्यांना काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे. आणि त्यांच्यासाठी शिक्षणाचा जो अधिकार आहे एक प्राथमिक शिक्षण जे आहे ते इथे सक्तीचं करण्यात आलेलं आहे. या माध्यमातून लहान मुलांचं शोषण होणार नाही अशी ही तरतूद आपल्या समोर येताना दिसून येते. त्यानंतर पुढचा अधिकार येतो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. आता धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार बघताना बघा की भारत जो आहे तो धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारतामध्ये धर्माचा तटस्थपणे आणि निष्पक्षपातीपणे विचार केला जातो. भारतामध्ये राज्याचा कोणताही धर्म असणार नाही. भारत धर्मनिरपेक्ष असल्यामुळे तो कोणत्याही धर्माला
प्राधान्य देणार नाही किंवा कोणत्याही धार्मिक ज्या चालीरीती आहे त्यांची सक्ती करणार नाही. धर्म आणि किंवा अधर्म अशामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. तर उलट भारतीय नागरिकाला त्यांच्या पद्धतीने त्यांचा धर्म जो आहे तो आचरण आणि पालन करण्याचा अधिकार जो आहे तो त्यांना दिला जाईल. म्हणजे राज्याचा भलेही कोणताही धर्म नसेल, परंतु व्यक्तीच्या धर्मामध्ये राज्य कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. मग त्या दृष्टीने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार बघताना त्यामध्ये आहे कलम 25 ते 28. यामध्ये बघा की कलम 25 जी आहे ती प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार धर्माचा उच्चार, आचार आणि प्रचार करण्याचा हक्क देतो. म्हणजे व्यक्ती स्वतःच्या आवडीने त्याचा धर्म जो आहे तो निवडू शकते आणि त्यानुसार त्या धर्माचं पालन सुद्धा करू शकते. याच्यानंतर आणखीन पुढचा जो कलम येतो की कलम 26 फक्त आचरण आणि प्रसार करण्यापर्यंत धर्म स्वातंत्र्य देण्यात आलेलं नाहीये. तर व्यक्ती धार्मिक संस्थांचं धार्मिक संस्था ज्या आहेत त्या स्थापन करून धार्मिक बाबींसंदर्भात व्यवस्थापन करू शकते, त्याचा कारभार पाहू शकते आणि या संदर्भातले अधिकार भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आहेत. पुढचं कलम येतं कलम 27. तर याच्यानुसार कर वसुली जी आहे त्याच्या विरुद्ध व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ती म्हणजे असं की व्यक्ती जर धार्मिक कार्य करत असेल किंवा धार्मिक वाढीसाठी कार्य करत असेल तर राज्य त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कर सक्ती करणार नाही किंवा त्यांनी कर वसूल जो आहे तो त्यांच्याकडनं केला जाणार नाही, त्यांना कर लावला जाणार नाही. आणि कलम 28 नुसार बघितलं तर तुम्हाला धार्मिक ठिकाणी जे काही स्थळ आहे तिथे तुम्हाला धार्मिक प्रवचन किंवा पूजा वगैरे यांना सहभागी होण्याचा अधिकार आहे. मात्र राज्य निधीवर चालणाऱ्या शिक्षण संस्था ज्या आहेत तिथे कोणत्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण जे आहे ते दिलं जाणार नाही. सो अशा पद्धतीने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो आपल्याला कलम 25 ते 28 मध्ये विस्तृत स्वरूपामध्ये बघायला मिळतो. पुढचा अधिकार आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार. ज्या पद्धतीने भारतामध्ये धर्मनिरपेक्षता या तत्वांचं पालन केलं जातं त्याच पद्धतीने आपल्या देशातील अल्पसंख्याकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची संस्कृती लादली जाऊ नये, तर या दृष्टीने हा सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार जो आहे तो महत्वाचा मानला जातो. आता या सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकारामध्ये 2 कलम आहेत. ते म्हणजे 29 आणि 30. तर कलम 29 नुसार जसं आपण बघितलं आहे की भारतातल्या नागरिकांना इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होण्याचा किंवा संचार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. मग अशा पद्धतीचा अधिकार राबवताना त्या व्यक्तीला त्या राज्यामध्ये किंवा जिथे ती स्थायिक झालेली आहे तिथे स्वतःची जी काही विशिष्ट भाषा आहे, लिपी आहे किंवा संस्कृती आहे याचं रक्षण करण्याचा अधिकार आपण दिलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ती राहते आहे तिथे इतरांच्या संस्कृतीचा तिच्यावर दबाव निर्माण होऊ नये आणि तिला स्वतःच्या संस्कृतीनुसार आचरण करता यावं, स्वतःच्या संस्कृतीनुसार जगता यावं, म्हणूनच या अधिकाराचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. म्हणजे त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न होण्याच्या दृष्टीने आपल्याला हा सांस्कृतिक अधिकार जो आहे तो महत्त्वाचा वाटतो. दुसरा कलम याच्यामध्ये येतो कलम 30. तर याच्यामध्ये बघा जे अल्पसंख्याक आहेत त्यांना धार्मिक आणि भाषिक शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे स्वतःच्या त्या भाषेला जिवंत राखण्याच्या दृष्टिकोनातून किंवा धार्मिक शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून या संस्था स्थापन केल्या जाऊ शकतात. आणि राज्य संस्था सुद्धा अशा संस्थांना निधी सुद्धा उपलब्ध करत असेल, परंतु तिथे कोणत्याही पद्धतीने धार्मिक किंवा भाषिक स्वरूपाचा भेदभाव होता कामा नये. म्हणजेच काही परिस्थितीनुसार हे अनुदान जे आहे ते राज्याच्या मार्फत त्यांना दिलं जाऊ शकतं. ज्या माध्यमातनं जे आपण सरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना हे सगळे अधिकार जे आहेत ते उपभोगता आले पाहिजे. त्याच पद्धतीने या अल्पसंख्याकांना त्यांच्या संस्कृतीचं जतन करताना किंवा त्यांच्या शिक्षण संस्था चालवताना या अधिकाराचा उपभोग जो आहे तो करता आला पाहिजे. तर त्या दृष्टीने हे अधिकार महत्त्वपूर्ण आहेत. याच्यानंतर बघा मूलभूत अधिकारांमध्ये शेवटचा अधिकार येतो घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. आता कोणतेही मूलभूत अधिकार तेव्हाच परिणामकारक ठरू शकतात जेव्हा त्यांच्यासाठी काही उपाययोजना असेल. म्हणजे उपाययोजनेशिवाय मूलभूत हक्क अस्तित्वात येऊ शकत नाही आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेमध्ये घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हा राज्यघटनेचा प्राण मानला जातो. बघा घटनात्मक उपाययोजनेच्या अधिकार या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जर मला कोणी विचारलं की या राज्यघटनेमधलं महत्वाचं कलम कोणतं आहे तर मी ते सांगेल कलम 32. या कलमाशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही कलमाचं नाव घेणार नाही, कारण हे कलम
भारतीय राज्यघटनेसाठी मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचे आहे. एव्हाना हा हक्क म्हणजे भारतीय राज्यघटनेचा प्राण आहे. तर अशा शब्दामध्ये त्यांनी या कलमाचं वर्णन केलेलं आहे. तर काय आहे घटनात्मक उपाययोजनाचे अधिकार? तर याच्यामध्ये बघा, कलम 32 मध्ये पहिला अधिकार आपल्याला बघायला मिळतो बंदी प्रत्यक्षीकरण. आता बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या अटक केलेली असेल तर त्याची ती घटनात्मकता तपासून त्या व्यक्तीची सुटका करण्याच्या दृष्टिकोनातून न्यायालयाच्या माध्यमातून हा आदेश दिला जातो. ज्या व्यक्तीने त्या व्यक्तीला अशा पद्धतीने अटक केलेली आहे त्या व्यक्तीला हा आदेश दिला जातो आणि जर त्या आदेशाचं पालन झालं नाही तर याला न्यायालयाचा अपमान मानला जातो. म्हणजे अशा पद्धतीने बंदी प्रत्यक्षीकरणाच्या माध्यमातून व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण केलं जातं. दुसऱ्या बाजूला येतो परमादेश, म्हणजेच आम्ही आज्ञा देतो. परमादेश म्हणजे शासकीय पदावर व्यक्ती किंवा संस्था काम करते आहे आणि त्यांच्या माध्यमातून योग्य पद्धतीने कार्य केलं जात नसल्यामुळे नागरिकांच्या अधिकारांचं जर उल्लंघन होत असेल तर अशा वेळी न्याय संस्था त्या व्यक्तीला त्या संस्थांना आदेश देऊ शकते की त्यांनी त्यांचं कर्तव्याचं पालन योग्य पद्धतीने केलं पाहिजे. पुढचा भाग येतो प्रतिषेध. वरिष्ठ न्यायालयाच्या माध्यमातून कनिष्ठ न्यायालयामध्ये चालू असलेली सुनावणी जी आहे ती थांबवण्यासाठी दिला गेलेला आदेश म्हणजेच प्रतिषेध. जर वरिष्ठ न्यायालयाला असं वाटलं की कनिष्ठ न्यायालय त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये नसलेला खटला चालवत आहे तर अशा वेळी हा आदेश वरिष्ठ न्यायालयाकडनं दिला जातो. मात्र जर निर्णय दिला गेला असेल तर उत्प्रेक्षण हा आदेश दिला जातो. म्हणजेच जर वरिष्ठ न्यायालयाला असं वाटलं की कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय हा त्यांच्या अधिकार क्षेत्रातील खटला संदर्भात नव्हता तर अशा वेळी तो खटला वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचा हा आदेश असतो. आणि शेवटचं म्हणजे अधिकार पृच्छा. एखाद्या पदावर बसणारी व्यक्ती त्या पदाला लायक नसेल किंवा तिने ते पद बळकावलेलं असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीला ते पद सोडण्यासंदर्भात म्हणजे त्याला अधिकारावरून दूर करण्यासंदर्भातला हा आदेश जो आहे तो न्यायालयाच्या माध्यमातून दिला जाऊ शकतो. अशा पद्धतीने या पाचही तरतुदी ज्या आहेत त्या मूलभूत हक्कांच्या दृष्टिकोनातनं व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातनं महत्वाच्या मानल्या जातात. म्हणजेच आपल्या समाजामध्ये मूलभूत अधिकारांना मानवी अधिकारांच्या स्वरूपामध्ये कसं मांडलं जाऊ शकेल आणि मानवी अधिकारांमध्ये जसं व्यक्तीच्या हिताला महत्त्व दिलं जातंय, तिच्या स्वातंत्र्याला महत्त्व दिलं जातंय, तिच्या जगण्याला किंवा जसं आपण म्हणतोय की त्या व्यक्तीचं बौद्धिक, भौतिक आणि आध्यात्मिक दर्जा जो आहे ते त्या व्यक्तीला कशा पद्धतीने प्राप्त होतील तर त्यासाठी त्या व्यक्तीने स्वतः तर प्रयत्न करायचेच आहे पण राज्य सुद्धा त्यासाठी बांधील आहे. म्हणजेच काय तर आपले जे मूलभूत अधिकार आहेत हे सकारात्मक पण आहेत, नकारात्मक पण आहेत. या मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून राज्य आणि व्यक्ती यांच्या नात्यावर नियंत्रण पण ठेवलं जातं, कायद्यांचं अधिराज्य पण प्रस्थापित केलं जातं आणि व्यक्ती हितासोबतच समाज हिताच्या माध्यमातून जीवन जगण्याचं बळ जे आहे ते अधिकारांच्या स्वरूपामध्ये भारतीय नागरिकांना मिळताना दिसून येतं. अशा स्वरूपामध्ये आजच्या व्याख्यानामध्ये आपण काय शिकलो ते आपण थोडक्यात बघूया. बघा, मूलभूत हक्क जे आहेत हे व्यक्ती स्वातंत्र्याचे मोठे संरक्षक आहेत. व्यक्ती प्रतिष्ठा आणि सन्मान याची ती हमी देतात. दुसरं म्हणजे भारतीय समाजामध्ये जे धर्मनिरपेक्षाचं तत्व आहे त्याला तर बळकटी हे मूलभूत अधिकार देतातच पण सोबतच आपल्या समाजातले जे अल्पसंख्याक आहेत, दुर्बल घटक आहेत त्यांच्या देखील हितसंबंधांचं संरक्षण करत असतात. लोकशाही राजकीय व्यवस्था जी आहे ती मूलभूत अधिकारांच्या संवर्धनासाठी महत्वाची मानली जाते. कारण याच वातावरणामध्ये नागरिक आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते मुक्त स्वरूपामध्ये व्यक्त करू शकतात आणि स्वतःच्या नैसर्गिक अधिकारांचं जास्तीत जास्त उपभोग जो आहे तो घेऊ शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायद्यांशी आपल्या राज्यघटनेतले जे मूलभूत अधिकार जे आहेत ते सुसंगत आहेत आणि या अधिकारांच्या उत्तेजनासाठी, अंमलबजावणीसाठी राज्यघटनेने आपल्या मूलभूत अधिकारांना अशा पद्धतीने निर्माण केलेलं आहे किंवा अशा पद्धतीच्या तरतुदी केलेल्या आहेत की त्या फक्त संकुचित कारणापुरत्या मर्यादित न राहता व्यापक स्थितीमध्ये व्यक्तीला त्याचा उपभोग घेता येऊ शकेल. मानवी अधिकार जे आहेत ते नैसर्गिक अधिकारांशी जोडले जातात. काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण असंही म्हणू शकतो की जे मूलभूत अधिकार आहेत ते मानवी हक्क आहेत पण सगळेच मानवी हक्क हे मूलभूत अधिकार नाहीत. म्हणजेच भारतीय राज्यघटनेमध्ये काही अधिकारांचा समावेश जो आहे तो मार्गदर्शक तत्वांमध्ये झालेला आहे. परंतु एका व्यक्तिहिताच्या दृष्टिकोनातनं ज्या ज्या परिस्थितीला आपण समाविष्ट करू शकतो त्या सगळ्यांचा समावेश मूलभूत अधिकारांमध्ये करण्यात
भारतीय राज्यघटना यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये मूलभूत अधिकार जे आहेत ते व्यक्ती विकासासोबतच मानवी अधिकारांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या विकासासाठी आवश्यक आहे. या व्याख्यानासंदर्भात मी तुम्हाला काही स्वाध्याय देणार आहे. त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता, की व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करा आणि दुसरं म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार लिहा. आजच्या व्याख्यानामध्ये आपण मूलभूत अधिकारांचा अभ्यास केला. आता पुढील सत्रामध्ये आपण खालील मुद्द्यांचा आढावा घेऊया. एक म्हणजे मार्गदर्शक तत्वे, जसं आता सारांश मध्येच तुम्हाला मी जसं सांगितलं, की सगळे मूलभूत अधिकार हे मानवी हक्क आहेत. पण सगळे मानवी हक्क हे मूलभूत अधिकार नाहीयेत. म्हणजेच भारतीय राज्यघटनेने काही मानवी हक्क जे आहेत ते मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपामध्ये मांडलेले आहेत. मग हे मार्गदर्शक तत्वांमध्ये या अधिकारांच्या माध्यमातून व्यक्तीसाठी राज्य कसं बांधील आहे, त्यांच्यासाठी ते वातावरण निर्माण करण्यासाठी ज्या माध्यमातून व्यक्तीचा आणि समाजाचा विकास साध्य होईल, प्रत्येक व्यक्तीला ती समान संधी जी आहे ती प्राप्त होईल. यासोबतच जो दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी न्यायोचित स्थिती निर्माण करण्यासाठी राज्य कशा पद्धतीने भूमिका निभावेल हे आपण मार्गदर्शक तत्वांमध्ये बघणार आहोत. आणि दुसरं म्हणजे मूलभूत कर्तव्य. स्वातंत्र्याचा अधिकार बघताना आपण बघितलं, की इतरांच्या स्वातंत्र्यामध्ये किंवा इतरांच्या अधिकारांमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता व्यक्तीला स्वतःच्या अधिकाराचा उपभोग घ्यायचा आहे. आणि हे तो केव्हा करू शकेल, जेव्हा तो कर्तव्याची भूमिका व्यवस्थितरित्या पार पाडू शकेल. आणि त्यामुळेच भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्या माध्यमातून व्यक्तीला स्वतःच्या अधिकारांचा उपभोग घेत असताना कर्तव्य सुद्धा बजावणं गरजेचं आहे. तर याचा अभ्यास आपण पुढील सत्रांमध्ये करणार आहोत. धन्यवाद.